बोटोणीमधील महिला सरपंच सुनीता जुमनाके यांची दारूबंदीसाठी गांधीगिरी. बस स्टँडवरच उघडले दारू दुकान आंदोलन. मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथे अवैध दारूवर आणि वरली मटका व्यवसायाविरोधात महिला सरपंच सुनीता जुमनाके यांच्या नेतृत्वाखाली गावातील महिलांनी गांधीगिरी आंदोलन छेडले. पोलिसांकडे वारंवार निवेदन देऊनही कारवाई न झाल्याने 28 फेब्रुवारी 2026 रोजी यवतमाळ वणी महामार्गावरील बोटोणी बसस्टँडवर प्रतिकात्मक देशी विदेशी दारूचे दुकान लावून आणि चकणा मोफत देत लक्षवेधी आंदोलन सुरू करण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात अवैध धंदे बंद करण्याचा इशारा देत महिलांनी पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वयोवृद्ध जिजाबाई कोयचाडे यांच्या हस्ते दुकानाचे रिबीन कापून आंदोलनाचा शुभारंभ करण्यात आला. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. मी सुनीता विनायक जुमनाके, बोटणीच्या सरपंच. आम्ही सर्व महिला बोटणीच्या आहे. आम्ही दारूबंदी यासाठी मारेगावला निवेदन दिलं आहे, वणीला निवेदन दिलं आहे, तसं यवतमाळला पण निवेदन दिलं आहे. पण अजूनही काही त्या दारूबंदीची काही अजून लक्ष दिलं नाही. तरी आम्ही पूर्ण महिला उपोषण यासाठी बसणार आहोत. आणि आमच्या पूर्ण महिलांना खूपच त्रास आहे या दारूचा. शाळेच्या विद्यार्थ्यांना पण खूपच त्रास आहे. आणि शाळेच्या आजूबाजूला दारूचा धंदा आहे, मटक्याचा धंदा आहे, हा बंद करावं अशी आमची सर्व महिलांची विनंती आहे. आणि मारेगावला खूपदा येऊनसुद्धा मारेगावचे जे प्रशासक आहे त्यांनी काही अजून केलं नाही. तरी आम्ही उपोषणाला बसू असं आमचं म्हणणं आहे.